हा आमचा रस्ता 1976ला आमचे तुकाराम माली उपसरपंच असताना हा रस्ता आमचा झालेला होता। या वेळेला ही रेल्वेचा कुठल्याही प्रकारचा प्लॅन नव्हता। रेल्वेने हा काम टाटाला दिलेले आहे, टाटाने सब कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे। आज तुम्ही नाल्यांची आमची परिस्थिती बघा, आज इथे हे काम नव्हतं चालू, त्याच्या आधी पण छातीवर पाणी भरायचं। आज जर यांनी ब्रिजचं काम एवढं चालू ठेवलं पावसाळ्यामध्ये, आमची लोक जातील कुठे, येतील कुठून? आणि आमच्या इथे क्रिकेटचं ग्राउंड होतं बाजूला, या लोकांनी त्या ग्राउंडवर जाण्याचा रस्ता आमचा बंद केलेला आहे। त्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टरनी आमचा तो ग्राउंड जसा तसा आम्हाला बनवून द्यायचा आहे। जर त्यांनी कुठल्याही प्रकारचे आम्हाला सहकार्य न केल्यास आम्ही बायका पोरां सगळीथे येऊन आंदोलन करू। त्यांचं काम आम्ही बंद केलेलं आहे। आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी इथे 36 कोटीचं उद्घाटन केलं रस्त्याचं। त्या रस्त्याचं काम तुम्ही बघा, यांच्या ट्रक, यांच्या जेसीबी, यांच्या पॉकलॅन सगळे परप्रांतीय आहेत, इथला स्थानिक एकही कॉन्ट्रॅक्टर नाही इथे। त्यामुळे आमच्या गावातल्या लोकांना इथे रोजगाराचा काही फायदा नाहीये। त्यामुळे हा ब्रिजचं काम आणि ग्राउंडचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आम्ही काम बंद ठेवू। आमच्या गावाची एकदम दुर्दिशा झालेली आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, रेल्वे आता आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आज आम्हाला किती इथे 2-3 वेळा ऍक्सिडेंट झाला, काल परवा डंपर पण पलटलेला आणि आमचा मैदान जो आमच्या मुलांचा खेळाचा मेन स्थान होता तो सुद्धा यांच्या कामामध्ये नादुरुस्त झालेला आहे। आमची एवढीच मागणी आहे की आमचा ब्रिज लवकरात लवकर व्हावा, इथे जी माती भरणी व्यवस्थित टाकून हा लोकांच्या सोयीसाठी रस्ता बनवावा, नाला व्यवस्थित करावा आणि जो आमचा मैदान आहे तो मैदान आम्हाला या रेल्वेच्या जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी आमचा बनवून द्यावा, हीच आमची मागणी आहे।